नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्या. जायकवाडी धरणाचा जलसाठा 76%वर. उन्हाळा सुरू होताच बाष्पीभवनाला सुरुवात. डिसेंबरपर्यंत पिण्यासाठी आणि उद्योगासाठी पुरेल इतका पाणीसाठा असल्याची माहिती. लातूरमधील महाराणा प्रतापनगरची पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करा. पाण्याच्या टाकीवर चढून नागरिकांची मागणी. अनेक महिन्यांपासून काम बंद असल्यानं नागरिक आक्रमक. चंद्रपूर जिल्ह्यातील येल्लापूर गावावर पाणी संकट. पाणी टंचाईमुळे गावकरी गाव सोडण्याच्या तयारीत. ग्रामस्थांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत उपाययोजना करण्याची मागणी. हिंगोली तालुक्यातील बोराळा शिवारात जलसंपदा विभागाच्या वतीनं 15 हेक्टरमध्ये साठवण तलावाचं काम सुरू. मात्र दर्जाहीन काम होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी काम थांबवलं. कोबीला भाव नसल्यानं नाशिकच्या येवल्यात शेतकरी चिंतेत. कोबीच्या शेतात शेतकऱ्यांना शेळ्या आणि मेंढ्या सोडल्या. नांदेडमधील कंधार तालुक्यात ज्वारी पिकावर चिकटा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला. फुलवळ, गौळ, सगमवाडी आणि बाबुळगाव परिसरात ज्वारीचं मोठ्या प्रमाणात घेतलं जातं उत्पादन. लागवडीचा देखील खर्च निघत नसल्यानं 15 एकर पेरूची बाग तोडली. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात पेरू उत्पादक शेतकरी चिंतेत. अरुण देशमुख असं पेरू उत्पादक शेतकऱ्याचं नाव. रत्नागिरीत काजू बी उत्पादक शेतकऱ्यांना प्रति किलो 10 रुपये अनुदान मिळणार. महामंडळाच्या विभागीय कार्यालयाकडून 485 शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठवण्यात आले. भंडाऱ्यात उन्हाळी भात पिकाच्या रोवणीला सुरुवात. पारंपरिक गाणं गात मजुरांकडून आनंदी वातावरणात रोवणी. साकोली तालुक्यातील एकुडी गावात कृष्णा तरोने यांच्या शेतात भाताच्या रोवणीची लगबग. सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून मुदतवाढ नाही. मुदतवाढ दिली नसल्याचं राज्य पणन विभागाचं स्पष्टीकरण. सोयाबीन खरेदी बंद झाल्यानं राज्यभर दरात मोठी घसरण. नागपूरच्या कळमना बाजारात सोयाबीनचा दर 3,500 रुपये प्रति क्विंटल. सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र बंद केल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका. धाराशिवमध्ये 20,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन घरात पडून. खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगाव जिल्ह्यात पणन महासंघामार्फत होणार तुरीची खरेदी. 24 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार. 16 केंद्रांवर 7,550 रुपये क्विंटलनं तुरीची खरेदी होणार. नांदेडच्या नायगाव तालुक्यात शेतकऱ्यांचा मिरची लागवडीकडे कल. तालुक्यात पारंपरिक पिकासह मिरचीची सर्वाधिक लागवड. परभणी जिल्ह्यात ज्वारी पीक काढणीला सुरुवात. यंदा पोषक वातावरणामुळे ज्वारीच्या उत्पन्नात वाढ होण्याचा अंदाज. लाल, केशरी आणि क्वचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी राजूर घाटात सर्वत्र भरला पळस. निसर्गाचं नयनरम्य रूप पाहून धरतीवर स्वर्गाची अनुभूती. बीडमध्ये कॉपी देण्यासाठी जीवघेणी कसरत. बलभीम महाविद्यालयाच्या केंद्रावरील प्रकार व्हिडिओ व्हायरल. बीड शहर पोलिसांकडून कारवाई. जालन्यातल्या भोकरदन तालुक्यातील बाबुळगावातल्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक JY कुलकर्णींची बदली थांबवण्यासाठी विद्यार्थी सरसावले. विद्यार्थ्यांनी घेतली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्ष मीना यांची भेट. बदली थांबवण्याची हात जोडून केली विनंती. धुळे महापालिकेच्या मराठी शाळेची अत्यंत दयनीय अवस्था. गेल्या काही वर्षांमध्ये मराठी शाळांची संख्या 60 वरून 19 वर. शिर्डीमध्ये पोलीस प्रशासनाविरोधात स्थानिक आक्रमक. दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांविरोधात ग्रामस्थांचा रोष. गुन्हेगारी मोडीत काढा अन्यथा पोलीस ठाण्याला टाळं ठोकण्याचा इशारा. यवतमाळमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 3,891 महिला अपात्र. पुसद महागाव तालुक्यात सर्वाधिक अपात्र लाभार्थी. महिलांनी गाडी, दुकान, निराधार योजनेचा लाभ घेतलेल्यांचा समावेश. धाराशिव जिल्ह्यातील विविध महामंडळांच्या लाभार्थ्यांची प्रलंबित प्रकरणं त्वरित निकाली काढा. आमदार कैलास पाटलांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत सूचना. खंडाळा, शिरवळ ते साताराकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण लोणंद ग्रामपंचायतीने हटवलं. अतिक्रमण हटवा मोहिमेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान. वाशिम नगर परिषदेतील रिक्त पदांमुळे कामकाजावर परिणाम. लवकरात लवकर रिक्त पदं भरण्याची नागरिकांची मागणी. औंढा नागनाथ तालुक्यातील जलाल दाभा ते निशाणा पांदन रस्ता खुला करा. परिसरातील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे निवेदन देत मागणी. नागपुरात 90 लाख रुपये खर्च करून तयार केलेला स्मार्ट कंपोस्ट प्रकल्प धुळखात. रविनगर परिसरात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात आला होता.
गोंदिया जिल्ह्यातल्या गोरेगाव शहरात पोहोचलं भरकटलेलं हरिण. मुख्य रस्त्यावर सुसाट वेगानं पळणाऱ्या हरणामुळे अनेकांची तारांबळ. जंगल परिसरात हरिण पळून गेलं. नांदेडच्या लोहा तालुक्यातील घोटका शिवारात मगर आढळली. 1.5 वर्षांच्या नरजातीच्या मगरीचं वनविभागाकडून रेस्क्यू. नंदुरबारमध्ये गेल्या 9 वर्षांपासून 2 यमनच्या नागरिकांचं बेकायदा वास्तव्य. व्हिसा नसताना मदरशात बेकायदा वास्तव्य केल्याचं उघड. अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चौकशी सुरू. जळगाव रेल्वे स्थानक आणि यार्डात नवीन 75 सीसीटीव्ही बसवण्यात येणार. प्रवाशांचा सुरक्षिततेसह रेल्वे यार्डमधील चोऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय. यासंबंधीचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या भुसावळ डीआरएम कार्यालयाकडे पाठवला. सोलापूरमधील शासनाची महाफूड साईट मागील 2 महिन्यांपासून विस्कळीत. नागरिकांची मोठी गैरसोय. पुण्यातील बिबवेवाडीतील तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू. कमला नेहरू रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. पुण्यात जीबीएसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 7 वर. बुलढाणा पोलिसांनी काढली गावगुंडांची धिंड. नागरिकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी पोलिसांचं पाऊल. गावगुंडांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. धुळ्याच्या वरखेडी शिवारात डंपरची दुचाकी स्वाराला धडक. एकाचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. वाशिम शहरातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था. वाहन चालक आणि पादचाऱ्यांचे हाल. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. परभणीच्या पूर्णा शहरात रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू. नागरिकांची तारांबळ. प्रशासनाला दखल घेण्याची नागरिकांची मागणी. परभणी शहरातील रस्त्यांची दुरवस्था. प्रवास करताना नागरिकांची कसरत. लवकर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. नागपूरच्या कुख्यात चोरट्यांच्या टोळीकडून महिला पोलिसांच्या बंद घरात चोरी. सोन्या चांदीच्या दागिन्यासह मुद्देमाल हस्तगत. 2घांना अटक. 1 फरार. पोलिसांकडून शोध सुरू. बोईसरच्या सरावली ग्रामपंचायत हद्दीतील केमिकल गोडाऊनला मध्यरात्री भीषण आग. पहाटेच्या सुमारास अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात. घातक केमिकलची विल्हेवाट लावता आली नसल्यानं आग लावण्यात आल्याचा प्रकार. परिसरातील नागरिकांना मोठा त्रास. नागपूरमध्ये महिलेवर अत्याचार करत व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक. पीडित महिलेच्या जबाबावरून आरोपीला अटक. पोलिसांनी आरोपीला बेड्या घालत वस्तीतून धिंड काढली. पालघर रेल्वे स्थानकावर प्रवाशाचा अपघात. पालघरमधील रुग्णालयात जखमी प्रवाशावर उपचार सुरू. प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती. किल्ले रायगडावर संभाजी भिडे यांच्या धारातीर्थ गडकोट मोहिमेची सांगता. धारकरी यात्रेकरू मोठ्या संख्येनं उपस्थित होते. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील तडवळ गावातील खंडोबा मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न. मार्तंड देवसंस्थान जेजुरीच्या विश्वस्त आणि जयराम स्वामी वडगावचे मठाधिपती यांच्या हस्ते कलशारोहण. मोठ्या संख्येनं ग्रामस्थांची हजेरी. माघी यात्रेनिमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात औसेकर महाराज मंडळाचं चक्री भजन. मठाधिपती गुरुबाबा महाराज औसेकरांकडून 14 अभंगांचं गायन. हजारो भाविक चक्री भजनात दंग. अकोल्याच्या मळसूळ गावातील सोपीनाथ महाराजांच्या मंदिरात निखाऱ्यांवर चालण्याची परंपरा आजही कायम. देवाचं लग्न या उत्सवानिमित्त भक्तांकडून अग्निपरीक्षा देत साकडं घालण्याची श्रद्धा. आंबेगाव तालुक्यातील नारोडीमध्ये मुक्तादेवी मंदिराच्या पहिल्या वर्धापनदिनी भव्य शोभायात्रा. कीर्तन आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता. मोठ्या संख्येनं ग्रामस्थांची उपस्थिती. जळगावच्या वाघोड इथल्या श्री सीताराम मुंजोबा महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात. मध्य प्रदेश आणि खानदेशातील लाखो भाविक दाखल. 4 दिवस चालणार यात्रोत्सव. या यात्रेला 200 वर्षांची परंपरा.